नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. तर गेल्या काही दिवसापूर्वी पूजा बिरारीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर पूजा बिरारीने एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमाचे या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा बिरारीनी आता बांदेकरांची सून झाली आहे. 2 डिसेंबरला लोणावळ्यात पूजा बिरारी व सोहम बांदेकर यांचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. यानंतर मुंबईत या दोघांची लग्नाचे रिसेप्शन नुकतेच पार पडले. पूजाने सोहमच्या रिसेप्शनला अनेक राजकीय मान्यवर आणि मराठी सिनेमासृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यावर आता अभिनेत्रीने पुन्हा एक सेटवर परत आली आहे. सेटवर आल्यावर तिने पहिला फोटो काय शेअर केलाय पाहूयात. तर पूजा बिरारी व सोहम बांदेकर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सोशल मीडियावर सुरू होत्या. अखेर येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर पार पडलेले केळवण समारंभात पूजाने सोहमच्या नावाचा उखाणा घेतला. सर्वांसमोर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परत आली आहे. पूजा बिरारी लग्नानिमित्त काही दिवस येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्री पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. पूजाने सेटवरचा खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये नीना कुलकर्णी यांची झलक पाहायला मिळते. तर पूजाच्या हातात कॉफी कप दिसतोय. अभिनेत्री या फोटोला कॅप्शन देत म्हणते, माझी कॉफी पार्टनर आणि सेटवर आमच्या दादांनी बनवलेली कॉफी याला म्हणतात सेटवर खरं सुख. ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.